अरे बाबा, एक साधा कार्यकर्ता आहे. सरकार स्थापन करण्यासाठी सगळे नेते जे आहेत, वरिष्ठ नेते सक्षम आहेत. लवकरच जे आहे महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने या महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल आणि पुन्हा त्याच गतीने, ज्या गतीने 2.25 वर्षांमध्ये आम्ही कामं केली, त्या गतीने किंवा दुपटीने अजून चांगलं काम या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आम्हाला करायचं आहे. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्री कोण? बघा, ऑब्व्हियसली कार्यकर्त्याला विचारलं तुम्ही तर कार्यकर्ता नरेश मस्किजींना विचारलं, लांडगे साहेबांना विचारलं किंवा फाटक साहेबांना विचारलं, ते ऑब्व्हियसली बोलणार की कार्यकर्त्याची इच्छा असते की त्याचा नेता सर्वोच्च पदावरती पोहोचला पाहिजे. तर तसं सिंपल आहे. कार्यकर्त्याला स्वाभाविक आहे की वाटणं की बाबा शिंदे साहेब जे मुख्यमंत्री झाले पाहिजे. आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये पहिल्यापासून क्लॅरिटी आहे खूप की सगळे नेते बसतील आणि त्याच्यामध्ये ठरवतील. सर, तुम्ही लीड करत होता हे कॅम्पेन, आज तुम्ही देखील विजयी झालेले आहात. लीड माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काम करत होते. आम्ही जे आहे, आम्हाला जी जबाबदारी दिलेली ती जबाबदारी पूर्ण करण्याची काम पूर्ण ताकदीने आम्ही केलेलं आहे. आज जर तुम्ही पाहिलं असेल ठाणे जिल्ह्यामध्ये पण, ज्या ठाणे जिल्ह्यावरती धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं वर्चस्व होतं, दिघे साहेबांमुळे हा ठाणे जिल्हा ओळखला जात होता, ते अभेद्य ठेवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. ठाण्यामधल्या सर्वच्या सर्व जागा महायुती जी आहे ही जिंकते. कल्याण लोकसभेमधील देखील सगळ्या जागा ज्या आहेत या महायुती जिंकते. अरे बसेल ना, मला काय वाटत नाही प्रॉब्लेम आहे. मनसेच्या पारड्यामध्ये एकही जागा इतर दिसत नाहीये. आता पाहिलं नाही मी अजून रिझल्ट त्यांचा, म्हणजे किती जागेवरती पुढे आहे. ओके, थँक्यू सर.